मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पल्लवी हॉलमध्ये विचार करत असते. तिला शांतनूचं सर्व बोलणं आठवत असतं. तितक्यातच आदिती मॅम तिथे येतात. आदिती मॅम तिला धीर देत म्हणतात, पल्लवी, तू माझ्या हक्कासाठी लढलीस, पण तुला खूप त्रास होतोय. माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद होत आहे. मला खूप वाईट वाटतं ह्याचं. पल्लवी म्हणते की मॅम, तुमच्यामुळे काही वाईट होत नाहीये. प्लीज तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. आजचं आपल्या स्वाभिमान आर्मीचं लाईक्सचं टार्गेट असणारे 500 लाईक्स, तर तुम्ही हे टार्गेट नक्की पूर्ण कराल याची मला पूर्ण खात्री आहे. सगळं काही ठीक होईल. हे आव्हान सोपं नाही आहे याची कल्पना होती मला. आदिती मॅम म्हणतात की मला तुझे हाल बघवत नाही आहे गं. खरंच मला यासाठी माफ कर. पल्लवी म्हणते की मॅम, प्लीज असं म्हणू नका. तुम्ही गुरु आहात माझ्या. अन्यायाविरुद्ध लढायला तुमच्याकडूनच शिकली आहे मी. तुम्हीच घडवलंत मला. आणि मी तुम्हाला म्हटलं ना, माझी गुरुदक्षिणा आहे असं समजा तुम्ही. आता गुरुसाठी जर थोडे कष्ट सोसावे लागले तर त्यात काय बिघडलं? थोडं सोसावं लागेल, पण शांतनू नक्की समजून घेतील मला. सगळं काही छान होणार आहे असा विश्वास आहे मला. आणि तुम्ही आहात ना माझ्या पाठीशी. आदिती मॅम देखील तिला होकार देतात आणि म्हणतात, हे काय, तू अजून तुझी साडी बदलली नाहीस का? कालपासूनची साडी तशीच आहे. जा आणि कपडे बदलून ये बरं. पल्लवी म्हणते की नाही, ठीक आहे, मी बदलेल नंतर. तेव्हा आदिती मॅम म्हणतात, नंतर? पल्लवी, तू अशी अव्यवस्थित कधीच नसते. जा बरं साडी बदलून ये. पल्लवी काहीही बोलत नसते. तेव्हा आदिती मॅम तिला विचारतात, काय झाले पल्लवी? काय झालं सांग बरं मला पहिलं. पल्लवी सांगते की काल रात्री वाद झाल्यानंतर शांतनूंनी मला रूमच्या बाहेर काढलंय. हे ऐकून आदिती मॅमला तर धक्काच बसतो. तितक्यातच मोठी आई तिथे टाळ्या वाजवत येते आणि म्हणते, वा, मला सरप्राईज द्यायला निघालेल्या सुनेला तिलाच एक मोठं सरप्राईज मिळालं. खूप वाईट झालं गं. ज्या नवऱ्यावर एवढा विश्वास ठेवला, ज्याच्यासोबत आयुष्याचं एवढं घट्ट नातं होतं, त्याच नवऱ्याने रूम बाहेर काढलं. अगं मग तुझ्या मंगळसूत्राची ताकद आणि ह्या गुरूंचे आशीर्वाद सगळेच धुळीला मिळाले. मला वाटलं होतं शांतनू तुझ्यावर थोडासा रागवलाय, म्हणून तर माझ्या नवऱ्याला मी परत मिळवेल असं ऐकवण्याची हिंमत झाली होती ना तुझी. तू अशी मिळवणार आहेस तुझ्या नवऱ्याला परत? मिळव हा मिळव. तुला की नाही माझ्याकडून मनापासून शुभेच्छा. आणि मोठ्या मोठ्याने हसायला लागते आणि म्हणते की आज खोलीबाहेर काढले, लवकरच घराबाहेरही काढेल. आणि त्याच्या हातून हे शुभकार्य लवकर व्हावं ही जबाबदारी माझी. आदिती मॅम म्हणतात की ही असली शुभकार्य करण्यातच तुमचं आयुष्य गेलंय सुपर्णा वहिनी. हौस भागली नसेल ना अजून, तर प्रयत्न करूनच बघा. तुमचा दुष्टपणा जिंकतो की आमचं प्रेम. आणि तुम्हालाही हार्दिक शुभेच्छा. असं म्हणून त्या दोघीजणी तिथून निघून जातात. मोठी आई मात्र मोठ्याने हसतच असते. पल्लवी इकडे रूममध्ये येते तेव्हा ती खूप उदास असते. ती कपाटातून साडी घ्यायला जाते. तितक्यात तिथे शांतनू येतो आणि तिला बघतो. शांतनू रागाने कपाटातून एक बॅग काढतो. तेव्हा पल्लवी त्याला विचारते की शांतनू, काय झालंय? काही हवंय का तुम्हाला? पण शांतनू तिच्याशी काहीच बोलत नाही. तो तिच्या कपाटातल्या सगळ्या साड्या त्या बॅगमध्ये भरतो आणि म्हणतो की ही तुझी बॅग आणि यात तुझे सगळे कपडे भरलेत. तुला जर अजून काही हवं असेल तर घे आणि जा. म्हणजे सारखं सारखं इथं येण्यासाठी निमित्त नको तुला. तुझ्या लाडक्या आदिती मॅमबरोबर राहा. तशी तुला बाकी कोणाची गरज नाही आहे. पल्लवी म्हणते की शांतनू, असे का करताय? एवढे का रागवताय तुम्ही? जेवत नाही आहात, माझ्याशी नीट बोलत नाही आहात. प्लीज मला समजून घ्या ना. हवं तर आपण शांतपणे बोलूयात, पण तुमच्यापासून मला असं तोडू नका प्लीज. मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय. अहो शांतनू, शान्वी एक आहे. ते वेगवेगळे नाही आहेत शांतनू. तेव्हा शांतनू उठतो आणि म्हणतो की तुला हे आत्ता कळलं? मला न सांगता नको नको त्या गोष्टी केल्या तेव्हा लक्षात नाही आलं तुझ्या? तुला माहिती होतं मी चिडेल, तरीही असं वागलीस तू? पल्लवी म्हणते की शांतनू, अहो मुद्दाम नाही केलंय मी. मी काय म्हणते ते ऐकून तर घ्या. तेव्हा शांतनू म्हणतो की काही म्हणू नकोस तू. मी सांगितलं ना तुला एकदा, तू मला माझ्या नजरेसमोर सुद्धा नकोय. आपलं नातं पूर्वीसारखं कधीच होऊ शकत नाही आता. आणि हो, मी तुझ्याशी बोलायला लागले असं समजू नकोस. हे सांगणं महत्त्वाचं होतं म्हणून मी तुला सांगितलंय. आता तुझ्याशी बोलण्यात मला काहीच इंटरेस्ट नाही आहे. ही बॅग घे आणि जा.
पल्लवी म्हणते की शांतनू प्लीज असं काही वागू नका, मी बायको आहे तुमची. आपल्यातलं प्रेम, एकमेकांना केलेले प्रॉमिसेस सगळं विसरलात तुम्ही. प्लीज असं वागू नका, मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय, प्लीज मला तुमच्यापासून लांब नका करू. परंतु शांतनू तिला काहीही प्रतिसाद नाही देत. तेव्हा पल्लवी म्हणते ठीक आहे, तुमची हीच इच्छा असेल तर, आणि तिची बॅग भरायला सुरुवात करते. तितक्यात तिचं लक्ष गणपती बाप्पावर जातं. ती गणपती बाप्पाची मूर्ती देखील घेते. ती शांतनूला म्हणते की माझा बाप्पा घेऊन गेले तर चालेल ना. तेव्हा शांतनू म्हणतो की घेऊन जा. त्याच्या अशा बोलण्याने पल्लवीला खूप वाईट वाटत असतं. ती खूप रडत असते आणि मग पल्लवी ती बॅग घेऊन तिथून निघून जाते. शांतनू देखील जोराचा दरवाजा लावून घेतो. पल्लवी खूप रडत असते. इकडे शांतनूही टेन्शनमध्ये असतो. इकडे प्रदीप कालच्या एपिसोडमध्ये आपल्या ह्या मित्रांनी व्हिडिओला कमेंट करून व्हिडिओचा प्रतिसाद वाढवल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. तावडेला पाणी देत असतो पण तावडे काही पाणी पित नसतो. तेव्हा प्रदीप त्याच्या तोंडावर पाणी ओततो आणि त्याचे केस पकडत त्याला म्हणतो, काय रे तावड्या, तू कोणाशी पंगा घेतलायस कळलंय ना तुला? फेकलेले तुकडे चुपचाप गिळले असते तर आज ही वेळ आली नसती. माज आलाय ना तुला? हाव सुटली ना तुला पैशांची? बघ अजूनही वेळ गेलेली नाहीये, शहाणा हो नाहीतर मरशील माझ्या हातून. तेवढ्यातच मोठ्या काकांचा प्रदीपला फोन येतो. तो म्हणतो की हो दादा, चौकशी करतोय त्याची. प्रदीप तावडेला म्हणतो की तुला जिवंत ठेवायचं म्हणून तुझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतोय मी. प्रदीप म्हणतो की हे अजून आले नाहीत. तो त्याच्या साथीदारांना फोन करतो आणि म्हणतो की हे जगण्या, अजून आला नाही आहेस का? लवकर ये इकडे. प्रदीप म्हणतो कुठून दुर्बुद्धी सुचली आणि आदितीला मारण्याची सुपारी मी तुला दिली. तावडे तोंडाने इशारे करत असतो. तेव्हा प्रदीप म्हणतो अरे बोल ना काय ते. मग प्रदीप त्याच्या तोंडावरची पट्टी काढतो. तावडे म्हणतो की आपल्या पापाची फळं भोगताय तुम्ही. सगळ्यांना फसवलं ना तुम्ही. त्या शिरसेकरांना अडकवलं, मला इथं डांबून ठेवलं. किती हलकट आहात तुम्ही आणि हे तर भोगावं तर लागेलच तुम्हाला. तुमचाच एक माणूस तुमच्या छाताडाव कसा नाचतो हे समजलं ना. तेव्हा प्रदीप त्याच्या जोरात खानकन मुस्काडात ठेवून देतो. प्रदीप म्हणतो की तुझं थोबाड बंद होतं ना तेच बरं होतं. असं म्हणून तो पुन्हा त्याचं तोंड पॅक करून टाकतो. इकडे पल्लवी रूममधून बॅग भरून घेऊन येत असते. जिना उतरत असते. तिला शांतनूचं सगळं बोलणं आठवत असतं. ते बोलणं आठवून ती खूप भावूक झालेली असते, रडत असते आणि तिथेच पायऱ्यांवर बसून घेते आणि म्हणते की बाप्पा, शांतनूंनी खूप गैरसमज करून घेतलेत रे. मी हे सर्व त्यांच्या भल्यासाठी करते हे कसं समजावून सांगू त्यांना. त्यांच्या मनात विष कालवलं जाते हे मी त्यांना कसं पटवून देऊ. असं म्हणून मोठमोठ्याने ती रडत असते. तेवढ्यात मेघना तिथे येते. मेघना तिला बघते. मेघना तिची सर्व अवस्था बघते आणि म्हणते की पल्लवी, माझ्या सगळं लक्षात आलंय. ती म्हणते की हे बघ, भाऊजी जरा रागीट आहे, ते पटकन चिडतात. पण तू काही काळजी करू नकोस, हे बघ सगळं नीट होईल अगं. तू चल माझ्याबरोबर. तेव्हा पल्लवी म्हणते अहो मेघना वहिनी कुठे? मेघना म्हणते भाऊजी रागवलेत ना तुझ्यावर, मग त्यांचा राग जाईपर्यंत तू इथेच बसून राहणारस का? हे बघ मी माझ्या रूममध्ये एकटीच असते, तू माझ्या रूममध्ये थांब. पल्लवी म्हणते की खरंच नको मेघना वहिनी. तेव्हा मेघना म्हणते पल्लवी, मी मोठी जाऊ आहे हे तुझी, आणि जर तू माझं ऐकलं नाहीस तर मी रागवेल हा तुझ्यावर. चल बरं माझ्यासोबत. तेव्हा पल्लवी म्हणते की ठीक आहे, पण मेघना वहिनी मी फक्त आवरण्यापुरतं येईल तुमच्यासोबत. मी फक्त आवरण्यासाठी येईल तुमच्या रूममध्ये आणि बाकीच्या वेळी रात्री मी माझ्या रूमच्याच शेजारी बसून राहीन. मेघना म्हणते की काय गरज आहे त्याची आणि तू कशाला हट्टीपणा करतीयस, झोप ना माझ्या रूममध्ये. तेव्हा पल्लवी म्हणते की मेघनाताई प्लीज मला जबरदस्ती नका करू, निदान मला एवढं तरी करू द्या. तेव्हा मेघना ठीक आहे असं म्हणते आणि तिला आपल्या रूममध्ये घेऊन जाते. इकडे प्रदीप पुन्हा एकदा तावडेला जेवण देत असतो, पण तावडे काही जेवत नसतो. तो म्हणतो की तुमच्यासारख्या नालायक माणसांच्या हातून मला नाही जेवायचंय. प्रदीप म्हणतो की आम्हाला नालायक म्हणतोस? जगण्या, मार ह्याला. मग तो जगण्या त्याला मारायला लागतो. प्रदीप म्हणतो की आत्ता खाईल हा. तेव्हा तावडे म्हणतो की जीव गेला तरी नाही खाणार. मग प्रदीपला खूप राग येतो. प्रदीप उठतो आणि जेवणाचा घास त्याच्या तोंडात जबरदस्तीने भरवत असतो, पण तावडे काही खात नाही. प्रदीप त्याच्या माणसाला त्याच्या डोक्यावर रिव्हॉल्वर लावायला सांगतो आणि मग म्हणतो की आता उघडेल हा तोंड. मग प्रदीप त्याला घास भरवतो. तेव्हा रिव्हॉल्वरच्या भीतीने तावडे तो घेतो.
प्रदीप म्हणतो की आमचा जावई असल्यासारखा माज करतो काय? आम्हाला तुझी गरज आहे ना, म्हणून तुला इथं ठेवलं आहे. प्रदीप त्याला जेवण भरवतो आणि म्हणतो की बास झालं, एवढं जिवंत राहण्यापुरतं झालं, बस झालं. त्याला जेवण भरवून प्रदीपचे हात भरलेले असतात. तेव्हा तो बाहेर जातो. तेव्हा त्याचे साथीदार देखील त्याला पाणी पाजून तिथून निघून जातात. परंतु प्रदीपचा फोन मात्र तिथंच ठेवलेला असतो. इकडे मेघना पल्लवीला तिच्या रूममध्ये घेऊन येते. ती पल्लवीला सांगते की तुला चेंज करायचं असेल तर तू करून घे, मी आलेच. मग मेघना तिथून निघून जाते. तेव्हा पल्लवीच्या लक्षात येतं की पल्लवीच्या फोनची बॅटरी लो असते. ती फोन चार्जिंगला लावते. ती पुन्हा एकदा गणपती बाप्पाची मूर्ती हातात घेते आणि म्हणते, बाप्पा, मी शांतनूंपासून दूर नाही राहू शकत. त्यांच्या मनातले सगळे गैरसमज मी दूर करेल. मी शांतनूंचं प्रेम परत मिळवेल, हा माझा निश्चय आहे. तुझे आशीर्वाद असू देत बाप्पा. ती बाप्पाच्या पाया पडते आणि आजचा भाग इथेच संपतो. मित्रांनो, पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की शांतनू म्हणतो की ह्या दोघी जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत मला जेवायची काय, या घरात थांबायची सुद्धा इच्छा नाही आहे. मोठी आई मनात विचार करते की सुपर्णा पल्लवीला शांतनूपासून तोडायची ही सुवर्ण संधी आहे. तर इकडे आदिती पल्लवीला भरवत असते. तेव्हा मोठी आई शांतनूचे कान भरवत त्याला म्हणते, बघितलं शांतनू, तू जेवला नाही जेवला तिला काहीच फरक पडत नाही. बघ तिची गुरु तिला कशी भरवते, कशी आरामात जेवते ती.